नमस्कार, मी ऋषी देसाई. आरोग्यशाही या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण रोजच्या जगण्यातल्या व्याधी आणि त्यांच्या उपचार आणि या सगळ्यात आजचे असणाऱ्या उपचार पद्धतीबद्दल बोलत असतो. आजही आपण अशाच एका वेगळ्या विषयासंदर्भात बोलणार आहोत आणि आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा आपला विषय आहे डायबिटीज, टाच दुखीपासून मुक्ती आणि औषधमुक्ती जीवन. आपल्यासोबत असणाऱ्या डॉक्टर विद्याधर गिरी. गिरी सर, स्वागत आपलं आमच्या या आरोग्यशाही या कार्यक्रमात. पण तत्पूर्वी आपण एक ओळख करून घेऊया गिरी सरांची. 25 वर्षापासून आयुर्वेद प्रॅक्टिस करतायत. 10 वर्षापासून औषधमुक्त जीवनावर कार्यक्रमासाठी त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहिले आहेत. अनेक ठिकाणी व्याख्यानं देखील दिली आहेत. 2015 पासून डायबिटीस मुक्त भारत हे अभियान आजपर्यंत हजारो लोक डायबिटीस मुक्त झाले आहेत. हे मोठ्या अभिमानानं आम्हीही सांगतोय. सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीसवर ते संशोधन करतायत. त्यातून अनेक जणांना त्याचा फायदाही झालाय. हे विशेष. हृदयविकार, किडनी, थायरॉइड, कॅन्सर इत्यादी न बऱ्या होणाऱ्या आजारांवर विशेष संशोधन आणि या आजाराच्या अनेक रुग्णांना औषधमुक्त जीवनाचा डॉक्टरांनी लाभ करून दिलाय. भारतीय वेद, आयुर्वेद, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, त्याचप्रमाणे ज्याला TCMC म्हणतो, त्याचप्रमाणे ॲक्युप्रेशर, ॲक्युपेंक्चर, ऑर्किओलोथेरपी या औषधमुक्त शास्त्राचा सखोल अभ्यास त्यांनी केलाय. औषधमुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्स पद्धतीवर त्यांनी संशोधन केलंय. आपण या सगळ्या संदर्भात जेव्हा बोलतो तेव्हा आजच्या विषयात बोलत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. डायबिटीसपासून मुक्ती आणि औषधमुक्त जीवन जगताना डायबिटीस रुग्णांमध्ये टाचदुखीचं जे प्रमाण आहे ते वाढतंय आणि आजच्या या भागात तुमच्या असलेल्या टाचदुखीवरच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेणार आहोत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याची सविस्तर माहिती करून घेणार आहोत. डॉक्टर, अगदी सुरुवातीचा प्रश्न. मुळात जो व्याधी प्रत्येकाला असते आणि प्रत्येकजण त्याचं सोयीस्कर स्वतःप्रमाणे अर्थ लावतो अशी व्याधी म्हणजे टाचदुखी. टाचदुखी म्हणजे नेमकं काय? आता टाचदुखी म्हणलं तर आपल्याला फक्त दुखतं एवढं लक्षात येतं. अगदी. पण खरं असं एक बघितलं तर टाच, बरोबर ना, कॅल्केनियम असं तो मागचा जो हाडाचा भाग आहे त्याला म्हणतात. आता त्या भागापासून पुढच्या भागामध्ये एक फेशिया असतो, ज्याला प्लांटर फेशिया असं म्हणतात, तळपायाच्या इथे. आता हा प्लांटर फेशिया असतो, कधी कधी हा प्लांटर फेशियावर ताण येतो आणि त्याच्यामुळे मग हे जे जॉईंट आहे ते ताण आल्यामुळे मग कधी कधी जखमा म्हणजे तुटण्याची शक्यता असते, स्ट्रेस येण्याची शक्यता असते, त्याच्याने दुखतं, ज्याला प्लांटर फेशियाटिस म्हणतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की टाचदुखी म्हणजे प्लांटर फेशियाटिस काय नाही. तर प्लांटर फेशिया म्हणजे काय की हा जो खालचा भाग आहे ते जर का दुखत असेल त्याला प्लांटर फेशिया म्हणतात. त्याच्यानंतर आपल्या पायाच्या जर का मागच्या भागात आपण बघितलं टाचेच्या, तर आपली म्हणजे नगडी आपण ज्याला म्हणतो, बरोबर ना, तर हे जे टेंडन ॲकिलीस टेंडन असतं त्याला म्हणतात. हे टेंडन जिथे आपल्या ह्या कॅल्केनियमला जुडलेलं असतं, म्हणजे म्हणतो ना की हाड आणि टेंडन जिथे एकत्र येतं तिथे एक कॅनल असतं, बरोबर ना, त्याला बरसा असं म्हणतात. त्यामुळे जर का तिकडे स्ट्रेस आलेला असेल काही कारणाने, बरोबर, तर तिथे पण दुखतं आणि त्याला मग कॅल्केनियन बर्सायटिस असं म्हणतात. त्याच्यानंतर जर का ही टाच जी आहे त्याची जर का म्हणजे काय म्हणू आपण त्याला की एखादं प्रोजेक्शन आलेलं असेल किंवा त्याला सूज आलेली असेल, अनवॉन्टेड ग्रोथ झालेली असेल किंवा जनरली खालच्या बाजूला एक म्हणजे ग्रोथ येते त्या टाचेला, म्हणजे हाडांमध्ये वाढ होते आणि त्याला आपण काय म्हणतो कॅल्केनियम स्पर असं म्हणलं जातं, कारण त्याला एक स्पर येतो असा. तर अशा प्रकारे म्हणजे टाचदुखीची अनेक कारणं आहेत, अनेक नावंसुद्धा आहेत आणि त्याप्रमाणे एक्झॅक्टली टाच कशामुळे दुखते, म्हणजे पुढच्या म्हणजे खालच्या प्लांटर फेशियाला म्हणजे काही इजा झालेली आहे का, बर्सायटिसमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे का, किंवा म्हणजे मेनली जे कॅल्केनियम जे हाड आहे म्हणजे टाचेचं जे आपण हाड म्हणतो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे का, हे सगळं नीट निदान करून जर का त्याचं योग्य निदान करून उपचार केले तर नक्कीच टाचदुखीपासून आपल्याला मुक्ती मिळवता येते. नक्कीच. ही आता टाचदुखी अत्यंत सोप्या शब्दात आणि सविस्तरपणे आपण समजून घेतली, म्हणजे प्रत्येकाला नेमकं काय होतं ते कळलं. आता याचं पुढचा टप्पा असतो तो म्हणजे टाचदुखी ही जशी प्रत्येकाला असते तरी प्रत्येकाची कारणंही वेगवेगळी असतात. याच अनुषंगानं पुढचा महत्त्वाचा प्रश्न की टाचदुखीची कारणं काय असतात? आता जर का आपण बघितलं तर फेशिया आहे तो जनरली माणूस हा सरळ चालण्यासाठी आहे, पाय सरळ राहायला पाहिजे चालताना. पण आता कसं फॅशन म्हणून उंच टाचांच्या चपला घातल्या जातात, काही जण उंची वाढवण्यासाठी असतात, अनेक कारणं असतील. पण उंच टाचांच्या चपला ह्या थोड्याशा अनैसर्गिक पायाची रचना त्यामध्ये होते आणि त्यामुळे त्या फेशियाला म्हणजे जो प्लांटर फेशिया असतो त्याला काय होतो, स्ट्रेस येतो, त्यांनी दुखू शकते. त्याच्यानंतर जर का म्हणजे अनइवन म्हणजे म्हणतो की चुकीच्या पद्धतीचे जर का म्हणजे शूज घातले तर त्याच्याने प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर जर का कॅल्शियमचं तिथे डिपॉझिशन झालं तर त्याच्यामुळे म्हणजे काय म्हणू शकतो की म्हणजे हाडांची नैसर्गिक वाढ होऊन त्याला म्हणजे स्पर येऊ शकतो. किंवा जर का असं म्हणतो की ॲथलेटिक्स आहेत त्यांच्यामध्ये हे जास्ती प्रमाणात होण्याची शक्यता असते. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही त्याचा अति प्रमाणात जर का वापर केला तर त्याच्यामधून
म्हणजे हा आजार निर्माण होऊ शकतो किंवा टाचदुखी होऊ शकते असं मॉडर्न मेडिसिनचं म्हणणं आहे. परंतु आयुर्वेद मित्र नेमकं थोडंसं उलटं म्हणणं असतं, कारण मॉडर्न मेडिसिन हे बाह्य गोष्टींवर आधारित असतं. म्हणजे बाहेरची काय कारणं आहेत. खरं असं की आयुर्वेदाचं उलटं असतं की बाबा बाहेरची कारणं बघण्यापेक्षा तुम्ही अंतर्गत काही कारणं आहेत का ती बघा. अगदी. बरोबर ना. म्हणजे बाहेरची जरी कारणं आपण जर का अशी बघितली की बाबा जर का तुमचं काय म्हणू आपण की अतिवापरामुळे हे होतं, पण जर का आपण बघितलं तर पूर्वीचे लोक म्हणजे भरपूर चालायचे, भरपूर शेतामध्ये काम करायचे, सगळ्या गोष्टी करायचे, पण तरी त्यांना टाचदुखी होत नव्हती. आणि आता म्हणजे जर का म्हणजे कारणं जर का अशी सांगितली असतील की ॲथलेटिक्सला जास्ती होण्याची कारणं आहेत, परंतु जे ॲथलेटिक्स नाही आहेत, ज्यांचं म्हणजे बसण्याचं काम आहे, त्यांना पण टाचदुखीसारखे प्रॉब्लेम होतात. अगदी. मग ह्याच्या मागे म्हणून तर म्हणतात की ही कारणं फारशी काही पटण्यासारखी किंवा म्हणजे फारशी काही जुळण्यासारखी बऱ्याच वेळेला जाणवत नाही. नक्कीच. त्यामुळे या कारणांचा विचार आधी प्रत्येकानं करून घेतला तर अनेक स्वतःबद्दलचे गैरसमज दूर होतील. कारण हे फक्त ॲथलीट नव्हतं किंवा हे फक्त मला या कारणाने होतं. त्यामुळे ही शारीरिक असणारी ही व्याधी समजून त्याच्याबद्दल समज आणि मग उपचार करणं हे अत्यंत आवश्यक असते. डॉक्टर, या सगळ्यातनं ज्यावेळी उपचार हा शब्द येतो त्यानुसार मॉडर्न पद्धतीनुसार यावर काय काय उपाय हे करणं आवश्यक आहे आणि केले जातात? आता बेसिकली जर का बघितलं आपण तर आता त्यांचे जे काही कारण आहेत, म्हणजे आता उंच ढाचाच्या चपला घातल्याने दुखत असेल तर ते म्हणणार उंच ढाचाच्या चपला वापरू नका. बरोबर. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जर का मागच्या भागाला म्हणजे जर का म्हणतो आपण ज्याला आपण म्हणतो की कॅल्किनियल बर्सायटिस सारखा असेल तर तो मागच्या नगडीच्या आडाला होत असतो. त्याच्यामुळे म्हणजे त्याला काय म्हणतो की जास्ती स्ट्रेस येईल असं काही करू नका. म्हणजे मग थोडंसं उंच म्हणजे टाचेच्या ठिकाणी उंच ठेवून म्हणजे तिथे बाबा जास्ती घर्षण होणार नाही ह्याची काळजी घ्या. त्याच्यानंतर हाड जर का वाढलेलं असेल तर ऑपरेशन करून ते कापून टाका. म्हणजे असे काही उपाय सांगितले जातात मॉडर्न मेडिसिननुसार. पण आता याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की एखादी गोष्ट होते म्हणजे ती करू नका ह्याला काही अर्थ राहत नाही खरं वास्तविक. म्हणजे जर का आपण असं बघितलं की तुम्हाला जर का सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचा त्रास झाला तर ते म्हणणार तो गळ्यात पट्टा अडकवा आणि मान हलवू नका. बरोबर ना. कंबर दुखायला लागली तर ते म्हणणार कमरेला पट्टा लावा, कमरेचे मानके हलवू नका. बरोबर ना. त्याच्यानंतर जर का तुम्हाला म्हणजे समजा गुडघेदुखीचा प्रॉब्लेम व्हायला लागला तर ते म्हणणार मांडी घालून बसू नका. हिप जॉईंटचा प्रॉब्लेम झाला तर म्हणणार खाली बसू नका. म्हणजे एखादी गोष्ट होते म्हणजे ती गोष्ट करायचीच नाही. बरोबर ना. असा जर का सल्ला मिळणार असेल तर त्याला मग मॉडर्न का म्हणायचं हेही सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. खरं वास्तविक म्हणजे कुठलंही जे शास्त्र आहे ते कशासाठी असतं, मानवी जीवन सुखद बनवण्यासाठी असतं. जर का एखाद्याला सांगितलं म्हणजे म्हणतो ना की हा एक जोक होऊ शकेल कदाचित की म्हणजे एखाद्या डॉक्टरनी बघितलं की म्हणजे ते म्हणतं की माझा खांदा दुखतो, तर त्यांनी दाखवलं कसा केल्यावर दुखतो. मग त्यांनी सांगितलं हां असा केल्यावर दुखतो. मग डॉक्टर काय म्हणणार, नाही तसा करू नको. अरे हा काही उपाय झाला का. बरोबर. म्हणजे उपाय कशाला म्हणतो आपण की आमच्या ज्या काही म्हणजे मोमेंट्स रेस्ट्रिक्टेड झालेले आहेत की आम्हाला जे काही नैसर्गिक जगता येत नाही ते जगता आलं पाहिजे, कुठल्याही वेदना न होता चांगल्या प्रकारे आलं पाहिजे, हा मूळ उद्देश असला पाहिजे. पण तुम्ही जर का म्हणत असाल की बाबा गुडघे दुखत म्हणून तुम्ही मांडी घालून बसू नका आणि जर का म्हणजे तुमची टाच दुखत असेल तर तुम्ही जास्ती चालू नका आणि तुम्ही जर का म्हणजे म्हणतो ना की म्हणजे उंच टाचाच्या चपला वापरू नका. ठीक आहे, उंच टाचाच्या चपला अनैसर्गिक आहे ती गोष्ट मान्य केली तर इतर गोष्टी तुम्ही करूच नका, चालूच नका असं म्हणणं म्हणजे काही मला म्हणजे आयुर्वेदानुसार तरी या गोष्टी योग्य वाटत नाही. त्यामुळे मूळ कारणांचा विचार केला पाहिजे की हे खरंच का घडतंय, म्हणजे खरंच बाबा अतिवापरामुळे होतंय का. मग अतिवापरामुळे जर का होतंय असं जर का म्हणणं असेल तर मग देवाने आपल्याला इतकं कमजोर शरीर दिले का. म्हणजे आपण निसर्गाने असं म्हणतो की 100 वर्ष टिकणारं शरीर आम्हाला दिलेलं आहे. मग जर का 100 वर्ष टिकणारं शरीर दिलं असेल तर आम्ही थोड्याशा उड्या मारल्या काय आणि थोडं ॲथलेटिक केलं काय आणि म्हणून जर का ते दुखणार असेल तर ही संकल्पना आयुर्वेदाला कुठेतरी न पटणारी आहे. नक्कीच. आयुर्वेदाला न पटणारी ही ज्यावेळी सगळी संकल्पना आपण समजून घेतो त्याच्यानुसार कारणं आणि कारणं त्याच्यानंतर उपचार पद्धती हेही आपण समजून घेतलं. आता मग पुढचा प्रश्न निर्माण होतो की आयुर्वेदानुसार या सगळ्या टाचदुखीवर कशा प्रकारे उपचार करण्यात येतात? आता बेसिकली आयुर्वेदानुसार कारणं जर का बघितलं आपण अगदी. तर आयुर्वेदानुसार कारणं म्हणजे आयुर्वेद म्हणणार की कुठेही वेदना आहे म्हणजे तिथे वात आहे. बरोबर ना. वाताचे 500 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आता बऱ्याच जणांना वाटतं की वात म्हणजे नक्की काय. बरोबर ना. हो. तर जनरली कसं असतं की तुमच्या पोटामध्ये बरोबर ना ॲसिड तयार होत असतं. आपण ज्याला असं म्हणतो की यज्ञ म्हणतो. बरोबर की नाही. तर हा जो पोटातला तुमच्या यज्ञ याचं यज्ञाचं कामच हे असतं की चांगल्या गोष्टींचं संवर्धन करणं आणि वाईट गोष्टींचा नाश करणं. त्यामुळे तुम्ही काही खा. म्हणजे बघा ना नॉर्मल माणूस म्हणजे म्हणतो ना अर्धा किलो जिलबी खातो पण म्हणून काय त्याची साखर वाढत नाही. पण म्हणजे म्हणतो ना ह्याच्यामध्ये तर जर का तो अग्नी कुठेतरी बिघडला बरोबर तर मात्र मग काय होतं की तुमच्या साखरेचं बरोबर काय होणार नाही, पचन होणार नाही किंवा पाहिजे तेवढी साखर ठेवून बाकीची जाळली गेली पाहिजे ते होणार नाही.
त्याप्रमाणे अनेक ज्या गोष्टी असतात किंवा तुम्ही जर का नको मी म्हणतो की औषधं खाल्ली, जनरली म्हणजे सायन्सनुसार हे सिद्ध झालेलं आहे की कुठलंही केमिकल जे आहे ते औषधांच्या स्वरूपात का असेना पण ते शरीर ॲक्सेप्ट करत नाही, शरीर त्याला विष मानतं आणि त्यामुळे शरीर त्याला जाळून टाकायचा प्रयत्न. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोळी खाल्ली तर तुमचं ॲसिडिटी वाढते आणि मग आपल्याला ॲसिडिटीसारखी गोळी खावी लागते. पण जर का ॲसिडिटी वाढत असेल तर मग ती का वाढते? तर हे जर का ॲसिड वाढलं तर कसं होतं की ते ॲसिड नंतर म्हणजे म्हणतो ना की ॲसिडिक तो कंटेंट जो आहे तो जेव्हा लहान आतड्यामध्ये पुढे जात असतो त्यावेळेला तिथे पित्त येतं आणि त्याला न्यूट्रल करत असतं. परंतु ह्यांचं जर का कॉम्बिनेशन कुठेतरी डिस्टर्ब झालं म्हणजे तुमच्या पोटातून येणारं ॲसिड आणि तुमच्या लिव्हरमधून येणारं पित्त ते जर का कुठेतरी बिघडलं आणि ॲसिडिक कंटेंट जर का पुढे गेले तर त्याच्यातून वायूची निर्मिती होते आणि हा जो वायू आहे तो काय करतो तुमच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जायला सुरुवात करतो. मग हा वायू जर का म्हणजे जसं आपण म्हणलं की जर का तो खांद्यामध्ये गेला तर त्याला अपभाऊ का म्हणलं जातं, त्यातून फ्रोझन शोल्डरसारखे आजार होतात. किंवा तो वायू जर का वेगवेगळ्या भागामध्ये गेलं तर तिथे मग वायूचं काम काही ड्रायनेस आणणं म्हणजे त्याच्यामुळे मग हाडं म्हणजे तुमची ठिसूळ व्हायला लागतात किंवा हाडं श्रिंक व्हायला लागतात. त्यातून मग तुमच्या म्हणजे मानेमध्ये जर का हे झालं तर मग तुम्हाला स्पॉन्डिलायसिससारखे सर्वायकल स्पॉन्डिलायसिससारखे प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. कमरेमध्ये जर का म्हणजे हाडांमध्ये झालं तर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलायसिस होतो. जर का वायू जर का तुमच्या टाचेमध्ये गेला तर तिथे तो प्रेशर क्रिएट करतो आणि हे जे प्रेशर आहे त्याच्यामुळे काय होतं की तुमचं जे काही प्लांटर फेशिया वगैरे आहे त्याला टेन्शन्स यायला सुरुवात होतात किंवा मागचा जो काही बरसा आपण म्हणतो बरोबर की नाही त्याच्यावर प्रेशर यायला सुरुवात होतं आणि त्याच्यातून ती दुखणी चालू होतात असं आयुर्वेद मानतो. कारण तिथे एखादं प्रेशर निर्माण व्हायला लागलं म्हणजे अंतर्गत प्रेशर कुठल्याही गोष्टीसाठी बाह्य कारण जर का तुम्ही म्हणलं तर तुम्ही बाह्य कारण दूर करायला सुरुवात करा. पण आपण बघतो की म्हणजे जर का टाचदुखी होत असेल प्लांटर फेशियाटिस होतं आपण जर का म्हणलं उंच टाचाच्या चपलामुळे होतं पण उंच टाचाच्या चपला घालणं बंद केल्यानंतर सुद्धा ते बरं होत नाही किंवा तुम्ही बर्सायटिस म्हणता त्याला जरी रिलाईफ तुम्ही दिला तरी बरं होत नाही. कारण आम्ही बघितलेले लोक वर्षान 2-2 वर्ष त्रास काढत असतात आणि शेवटी आमच्याकडे येतात आणि मग आमच्याकडे 15-20 दिवस इलाज करतात आणि कायमचे बरे होऊन जातात. म्हणजे मग मूळ कारण काय तिथे वात वाढलेला असतो म्हणजे तुमच्या पचनाचं प्रमाण जर का बिघडलं कुठेतरी तिथलं तंत्र बिघडलं की तिथून जो काही वायू निर्माण होतो तो तुमच्या सगळ्या शरीरात पसरायला लागतो आणि त्याला वेगवेगळे वाताचे नावं दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये कधी कधी काय होतं की म्हणजे म्हणतो ना की म्हणजे आयुर्वेदात त्याला आम असं म्हणलेलं आहे. हो बरोबर ना. आम आता बऱ्याच जणांना आम म्हणजे काही कळत नाही. तर मॉडर्न मेडिसिननुसार जर का त्याला सांगायचं झालं तर टॉक्झिक केमिकल्स असं जरी आपण म्हणलं बरोबर ना. हे टॉक्झिक केमिकल्स निर्माण व्हायला सुरुवात होते आणि हे टॉक्झिक केमिकल जर का तुमच्या टाचेमध्ये गेले तर ह्या टाचेमध्ये गेल्यानंतर ते काय करणार आहे शेवटी ते हीट आहेत. हो आणि मग ते काय करणार आहे त्या टाचेला म्हणजे त्या जो कॅल्केनिस म्हणून जे बोन आहे ना त्याला ते आतून हीट निर्माण करतात. त्यामुळे तो बोन ठिसूळ व्हायला लागतो, त्याची अनैसर्गिक वाढ व्हायला सुरुवात होते म्हणजे सूज यायला लागते, त्याला खालून वाढ व्हायला लागते. स्कार वाढलेला आहे तर ते वाढलेलं हाड कापून टाकलं जातं. परंतु कधी कधी ते परत येण्याची सुद्धा चान्सेस असतात. कारण ते हाड वाढलं का ह्याचं कारण तुम्ही बघितलेलं नसतं. नुसतं वाढलेलं तुम्ही कापून टाकलं पण परत आलं तर काय करायचं. अगदी आणि असं बऱ्याच जणांमध्ये होतं की बाबा एकदा ऑपरेशन केलं आता परत कधी करायचं किंवा परत केलं तर किती वेळा करायचं हाही प्रश्न असतो. तर ते वाढलं का आयुर्वेद काय म्हणतो की तिथे जर का तुमचा आम जमा झाला किंवा म्हणजे जर का तुमचं म्हणजे काय म्हणतो की आमवात आपण ज्याला म्हणतो किंवा तिथे जर का टॉक्झिक केमिकल्स जमा झाली तर त्याच्यातून काय होणार आहे तिथलं जे कॅल्शियम आहे ते काय होणार आहे ठिसूळ होणार आहे आणि त्याच्यातून हाडाचं म्हणजे सूज येईल त्याला की अनैसर्गिक वाढ होईल आणि त्याला आपण हाड वाढलं असं म्हणतो. म्हणजे जर का तुम्ही तो वात कमी केला बरोबर की नाही तो मूलभूत जो का वात आहे ती हीट जर का तुम्ही कमी केली आणि हीट निर्माणाचं म्हणजे त्याचं स्तोत्र कुठे तर पोटामध्ये म्हणजे त्याचं कारण कुठे तर पचनामध्ये. आणि आता मॉडर्न मेडिसिनने सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली आहे. म्हणजे असं नाही की हे मी सांगतोय म्हणजे आयुर्वेदामध्ये तर सांगितलेलं आहेच बरोबर. परंतु आता मॉडर्न मेडिसिन सुद्धा म्हणते की प्रत्येक आजाराचं जे कारण आहे ते पोटामध्ये आहे आणि त्याच्यामुळे जर का तुम्ही त्या पोटाच्या म्हणजे याला जर का माहिती समजा तुमचं मूळ कारण पोटामध्ये पचनामध्ये डिस्टर्बन्स आहे तर मग बाबा पोटामध्ये आम तयार का होते पोटामध्ये वाताची निर्मिती का होते. बरं ठीक आहे आधी निर्मिती झालेली आहे तो वात कुठे आहे आयुर्वेदानुसार वात कुठे साठवला जातो तर तो म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये ज्याला बस्ती असं म्हणलेलं आहे चरकाचार्यांनी किंवा म्हणजे आयुर्वेदाचार्यांनीच बस्ती असं म्हणलं आहे. तर मग तुम्ही काय करा की तिथे बस्ती द्या. मग तुमच्या सर्व गोष्टींचं इव्हन आयुर्वेदानुसार अस्थिधातूची निर्मिती ही मोठ्या आतड्यात सांगितलेली आहे. म्हणजे जो मोठ्या आतड्याचा पहिला भाग जो सिकम आहे तिथे अस्थिधातूची निर्मिती होते असं सांगितलं आहे. मग जर का तुमचा अस्थिधातू जर का कमजोर झालेला असेल तुम्ही तिथला आम तर काढून टाकाल वात काढून टाकाल परंतु जो ठिसूळ झाला आहे
त्याला परत जर काही करायचं असेल तर तुम्हाला तुमचं मोठं आतडं बॅलन्स केलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग वात कुठे आहे त्या पद्धतीने अनेक आयुर्वेदामध्ये औषधं आहेत. म्हणजे जसं आपण बघितलं की जर का म्हणजे तो जर का त्या लोकल लेवलला जर का वात असेल तर तुम्ही योगराज गुगुळ किंवा सिंहनाथ गुगुळसारखे देऊ शकता. तुमच्या म्हणजे म्हणतात ना नक्कीच की अनेक 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 उपचार पद्धती आहेत, पण या हम्म. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की पाय आणि टाच या गोष्टीला आपण जेवढं दुर्लक्ष करतोय तेवढं करू नका. कदाचित आजचा एपिसोड बघितल्यानंतर, ही चर्चा बघितल्यानंतर ही किती गंभीर गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर उपचार पद्धतीमध्ये म्हणजे समजा लोकल वात असेल तो कमी करायला म्हणजे जनरली योगराज किंवा सिंहनाथ गुगुळ दिलं जातं. जर का संपूर्ण शरीरामध्ये असेल तर त्रिदशांग गुगुळ म्हणून आहे ते वापरलं जातं. त्याच्यानंतर चंद्रप्रभा वटी वापरली जाते. त्याच्यानंतर जर का टॉक्सिक लेवल जर का शरीरामध्ये वाढलेली असेल तर साधारण गोक्षुरादी गुगुळचा वगैरे वापर केला जातो. तर अशा प्रकारे वेगवेगळे गुगुळ जे आम्ही आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत जे वातासाठी म्हणजे त्यांचा वापर केला जातो. त्यानंतर बस्ती दिली जाते लोकल लेवलला, कारण लोकल लेवलला असताना त्या ठिकाणी मग स्नेहन आणि स्वेदन म्हणजे तिथे तेल लावणं किंवा तिथे वाफ देणं, बरोबर ना. म्हणजे स्नेहन आणि स्वेदन हा प्रकार एक असतो की ज्यामुळे तिथलं लोकल जे टेम्परेचर जे काही बिघडलेलं आहे ते बॅलन्स केलं जातं. अशा प्रकारे उपचार करून जर का मूळ कारणं जर का दूर केली तर टाचदुखी आपल्याला मुळापासून बरी करता येते. नक्कीच हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण आयुर्वेदाच्या नजरेतनं टाचदुखी समजून घेतली. आता एक डॉक्टर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो ॲक्युपंक्चरच्या शास्त्राच्या निमित्तानं, की ॲक्युपंक्चर हे क्षणात वेदना कमी करणारं शास्त्र म्हणून अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. मग ॲक्युपंक्चरनुसार टाचदुखीची कारणं काय आहेत आणि त्याला जोडून त्याच्या संदर्भात त्याच्यावर उपाय कसे केले जातात? बेसिकली जर का आपण बघितलं तर म्हणजे मी पहिल्यापासूनच म्हणजे आयुर्वेदाचं हे असल्यामुळे कसं आहे की एखाद्या आजाराचं मूळ कारण शोधायचं, तो बरा करायचा आणि माणसाला आयुष्यभर औषध घ्यावी लागू नयेत हे माझं पहिल्यापासून होतं. आणि त्यामुळे जिथे जिथे औषधमुक्त म्हणजे औषधाशिवाय जगता येईल ह्यासाठी जी शास्त्र चांगली होती त्याचा मी सखोल अभ्यास केला. त्यामध्ये मग ॲक्युपंक्चर आलं आणि आम्ही बघितलं की वेदनेसाठी आम्ही जेव्हा कॅम्प घ्यायचो तेव्हा ॲक्युपंक्चर हार्डली 60 सेकंद ते 120 सेकंद म्हणजे 1 मिनटं ते 2 मिनटामध्ये काय करतात, वेदना कमी करतात. इतकं पॉवरफुल ते शास्त्र आहे. कारण कसंच नाही त्यांना की एखाद्या ठिकाणी एनर्जी ब्लॉकेज असतो आणि तो एनर्जी ब्लॉकेज असल्यामुळे काय झालेलं असतं की तिथे वेदना निर्माण झालेल्या असतात. आणि हा एनर्जी ब्लॉकेज जर का तुम्ही दूर केला तर वेदना लगेच कमी होण्याची शक्यता असते. काही काही वेळेला ब्लॉकेजेस जास्ती असेल तर थोडेसे जास्ती सिटिंग्स द्याव्या लागतात. आता जर का म्हणजे ॲक्युपंक्चरनुसार बघितलं तर त्यांनी हाडांची निर्मिती किंवा हाडांचा संबंध हा किडनीशी मानलेला आहे. त्यामुळे मग किडनीवर ट्रीटमेंट्स करावी लागते. आता याच्यामध्ये शेवटी ॲक्युपंक्चर म्हणा किंवा म्हणजे आयुर्वेद म्हणा ही दोन्ही भारतीय शास्त्र आहेत. आता जर का आपण बघितलं की कानाला होल पाडणे किंवा म्हणजे कान टोचणे किंवा नाक टोचणे ह्या ज्या काही प्रथा आहेत त्या ॲक्युपंक्चरशी संबंधितच आहेत. तर त्याच्यामुळे हे जे काही शास्त्र आहे त्यांचा बेस मात्र सगळ्यांचा एकच आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे शरीरामध्ये त्यांचंही म्हणणं असं आहे की अग्नीची एक्स्ट्रा निर्मिती झाली की अग्नी शरीरामध्ये वाढला. जसं आपण काय म्हणलं की इथून पित्त म्हणजे जास्ती आलं, ॲसिडिटी जास्ती आली म्हणजे शेवटी परत अग्नीच आला. म्हणजे पोटातला अग्नी डिस्टर्ब झाला तर त्याच्यातून पुढे सगळ्या वाताची निर्मिती होते. तर सेम वे यांनी अग्नी निर्माण करणारे 3 ऑर्गन्स मानलेले आहेत. ते म्हणजे तुमच्या पोटामध्ये म्हणजे स्टमकमध्ये, त्यानंतर लिव्हरमध्ये आणि हार्टमध्ये. तर हा तिन्हीमध्ये जो अग्नी आहे तो एक्झॅक्टली अग्नी कुठे डिस्टर्ब झाला आहे म्हणजे अग्नीची वाढ कुठे झाली आणि हा अग्नी डिस्टर्ब झाल्यामुळे काय झालं आहे की हाडं काय झाली, ठिसूळ झाली किंवा किडनीचं काम जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे. कारण किडनी काय करणार आहे, हाडांवर काम करणार आहे. मग त्याच्यामुळे मग किडनी डिस्टर्ब झालेली आहे. मग हा अग्नी पहिल्यांदा बॅलन्स करा आणि मग त्यामुळे ॲक्युपंक्चरनुसार उपचार करताना काय करावं लागतं की बाबा म्हणजे डायग्नोसिस करावं लागतं की तुमची बाबा नक्की म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की इमोशनल कारणं असतात आणि त्याच्यामुळे लिव्हरचा अग्नी वाढलेला असतो. कधी कधी तुमच्या खाण्याची कारणं असतात आणि त्यामुळे पोटातला अग्नी वाढलेला असतो. कधी कधी तुम्हाला टेन्शन्स असतात बऱ्यापैकी, बरोबर ना, रिलेशन्स प्रॉब्लेम्स वगैरे असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या हृदयाचा अग्नी वाढलेला असतो. कधी कधी औषधांचा अतिरेकसुद्धा असतो, त्याच्यामुळे सुद्धा अग्नी डिस्टर्ब झालेला असतो. तर ह्या अग्नी डिस्टर्ब होण्याची कारणं शोधली जातात. कुठला कुठला ऑर्गन डिस्टर्ब झालेला आहे तो बघितला जातो आणि त्या ऑर्गनचे पॉईंट्सचं सिलेक्शन्स केलं जातं. आणि शेवटी किडनी आहेच त्यामुळे किडनीच्या पॉईंटचं सुद्धा सिलेक्शन्स केलं जातं. आणि ह्या पॉईंटवर जर का तुम्ही प्रॉपरली जर का उपचार केला तर काय होतं की त्या ठिकाणी असलेला एक्स्ट्रेस हीट जी आहे, शेवटी काय झालेलं आहे की तिथे हीटची निर्मिती झालेली आहे. तर त्यामुळे ती हीट काढली जाते. दुसरं म्हणजे ॲक्युपंक्चरनुसार जर का आपण बघितलं तर कुलिंग, शरीरामध्ये कुलिंग निर्माण करणारा ऑर्गन जर का कुठला असेल तर तो किडनी आहे.
म्हणजे किडनी जसं हाडांशी संदर्भात आहे तसं सुद्धा शरीरातली हीट कमी झाल्यानंतर तिथे थंडावा आणणारा सुद्धा आहे. जर का आपण मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये बघितलं तर एखाद्या ठिकाणी दुखावा असेल तर तिथे आईस लावायला सांगितलेलं आहे. पण ही थंडावा जो आहे म्हणजे म्हणतो ना आपण बाहेरून आईस लावून जसा थंडावा देतो तसं शरीरामध्ये किडनी असा ऑर्गन आहे जो हा कूलनेस शरीरामध्ये निर्माण करू शकतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे तिथे परत म्हणजे म्हणतो की हीट कमी करायची, तिथला म्हणजे अस्थिधातूची वाढ करायची, त्यानंतर तिथला कोल्डनेस वाढवायचा, अस्थिधातूची म्हणजे परत रिसंवर्धन होण्यासाठी प्रयत्न करायचा. शेवटी बघा ना, तुमचं जर का ॲक्सिडेंटमध्ये हाड तुटलं तर ते नवीन वाढतंच. म्हणजे हाड जर का तुटलं तर तुम्ही काय करणार आहे? डॉक्टरांकडे जाऊन करणार काय? की डॉक्टर काय करणार? समोरासमोर हाड आणून त्याला प्लेट लावणार. अगदी. हे वाढायचं नैसर्गिक काम कोण करत असतं? निसर्गच करत असतो. निसर्गच. आणि हे एकदा वाढून एकमेकांमध्ये स्ट्रेंथ आली तर मग 1 वर्षांनी म्हणणार आता प्लेट काढून टाका. त्यामुळे कुठल्या म्हणजे म्हणतो ना की तुमचं शरीर हे 120 दिवसामध्ये नवीन बनत असतं. प्रत्येक सेलची वाढ होत असते, प्रत्येक सेल म्हणजे नवीन नवीन येत असतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे आयुर्वेदामध्ये पुनर्नवा नावाची वनस्पती आहे, म्हणजे पुनर्जन्म देणारी वनस्पती असं मानलेलं आहे. म्हणजे एखादं म्हणतो ना की डिजनरेशन होत असेल शरीराचं तर पुनर्नवासारख्या वनस्पतींचा वापर करायला सांगितलेलं आहे. सेम वे ॲक्युपंक्चरमध्ये सुद्धा शरीराच्या एनर्जी बॅलन्स करून शरीराचं पुनरुज्जीवन तुम्ही करू शकता. तिथला जो कॅल्केनियम जे बोन आहे ते काही वीक झालेलं असेल, तिथला हीट वाढलेली असेल, ठिसूळ झालेलं असेल, त्याला परत ताकद देण्याचं, तिथलं टेन्शन कमी करण्याचं नक्कीच. सगळं काम एनर्जी लेवलला केलं जातं. आणि त्याच्यातून मूळ कारण दूर झाल्यामुळे म्हणजे एकतर त्या म्हणजे म्हणतो ना त्या हाडाची स्ट्रेंथ वाढते. मग त्याच्यामध्ये तुम्ही किती जाऊन नंतर परत डान्स जरी केला तरी तुमचं हाड काही परत दुखत नाही. त्यामुळे आम्ही बघितलेलं आहे की लोक असे अनेक रेस्ट्रिक्शन्स घेऊन येतात आणि मग आम्ही त्यांना म्हणजे म्हणतो ना की गुडघेदुखीचा पेशंट आला की त्याला तो सांगितलेलं असं मांडी घालून बसायचं नाही. आणि आम्ही पहिल्यांदा आल्याला म्हणतो की पहिल्यांदा मांडी घालून दाखव, तुला किती बसता येते ते दाखव. तो म्हणतो नाही डॉक्टरांनी सांगितलंय बसायचं नाही. मी म्हणलं अरे तुला म्हणजे काय पाहिजे, मांडी घालून बसायची आहे का नाही बसायचं आहे, तुला डान्स करायचा आहे का नाही करायचं आहे, बरोबर ना. म्हणजे तुमच्या क्रिया बंद करणं याच्यापेक्षा तुम्ही मूळ आजार बरा करा आणि तुमच्या सगळ्या क्रिया चालू ठेवा असं आयुर्वेद म्हणतं. नक्कीच. एकूणच या सगळ्याचा अनुषंगिक विचार करताना एक गोष्ट जाणवते की टाचदुखी आणि या सगळ्याच्या संदर्भात येणारी डायबिटीस या सगळ्यातनं शोधताना त्याचा फार समंजसपूर्वक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय पूर्व विचार करणं हे आता गरजेचं बसतंय. डॉक्टर गिरी, अत्यंत सुंदर अशी ही चर्चा झाली, मार्गदर्शन झाली. या सगळ्याच्या निमित्तानं प्रेक्षक हो, डॉक्टर विद्याधर गिरी आणि त्यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदची टीम ही ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यापासून पूर्ण प्रशिक्षित असून त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीस, हृदय, किडनी आणि कॅन्सर या आजारामध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतलाय. तुम्ही सुद्धा घर बसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकाल. त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड आणि काळेवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक असून ते महिन्यातून 2दा मुंबईला कॉन्सल्टेशनसाठी येतात, कन्सल्टिंगसाठी येतात. ते त्याचप्रमाणे ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी ते येत असतात. आता तुम्हाला भेटायचं कसं हा जर प्रश्न असेल तर त्याचंही उत्तर सोपं आहे. स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरशी संपर्क साधा आणि तुमच्या प्रश्नाचं आणि तुमच्या टाचदुखीचंही उत्तर तुमचं तुम्हीच शोधा. डॉक्टर या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. धन्यवाद आणि आभार.